सगळीकडे 500च्याच नोटा द्यायचे बापलेक, कॅशमध्येच व्यवहार, सत्य करताच पोलीसही हैराण. लोकांनी कपाळालाच हात लावला. हे बापलेक नेमकं काय करत होते? प्रत्येक व्यवहारात नवीन करकरीत 500 रुपयांच्या नोटाच का वापरत होते? राजस्थानातील जयपूर शहराच्या झोटवाडा परिसरात सर्व काही अगदी नेहमीसारखं सुरू होतं. बाजार भरत होता, लोक खरेदी विक्री करत होते आणि गावाकडच्या भागात पशुधनाचे व्यवहारही नियमितपणाने सुरू होते. या सगळ्या गर्दीत दोन व्यक्ती मात्र हळूहळू अनेकांच्या नजरेत भरू लागल्या, कारण त्यांची खरेदी करण्याची पद्धत इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. हे दोघे म्हणजे एक पिता आणि त्यांचा मुलगा. दोघेही अनेक ठिकाणी जात मोठमोठे व्यवहार करत आणि प्रत्येक वेळी रोख रक्कम देत. विशेष म्हणजे त्यांच्या हातात असलेल्या जवळपास प्रत्येक नोटा अगदी नवीन करकरीत आणि एकाच मूल्याच्या म्हणजे 500 रुपयांच्या असायच्या. सुरुवातीला कुणालाच त्यात काही विशेष वाटलं नाही. हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. कधी रेशनच्या वस्तू, तर कधी इतर साहित्य, तर कधी जनावरांचे व्यवहार. पैसे देताना ते कोणतीही घासाघीस करत नसत. व्यापाऱ्याला हवी तशी रक्कम मोजून दिली जायची. त्यामुळे अनेकांना ते चांगले ग्राहक वाटू लागले. मात्र काही लोकांच्या मनात एक छोटासा प्रश्न सतत निर्माण होत होता. प्रत्येक वेळी इतक्याच नवीन नोटा कुठून येतात? ऑनलाईन व्यवहार टाळण्यामागे नेमकं कारण काय आहे? पण कोणाकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. दिवस पुढे सरकत गेले आणि त्यांचे व्यवहार वाढतच गेले. गावोगावी त्यांची ओळख तयार झाली. अनेकांनी त्यांच्याकडून पैसे घेतले. कुणालाच त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण दिसत नव्हतं, कारण बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी कायदेशीर वाटत होतं. परंतु प्रत्येक गोष्ट कायम लपून राहत नाही. एका जागरूक व्यक्तीच्या लक्षात आलं, काहीतरी वेगळं आलं. त्याला या नोटांबाबत आणि या दोघांच्या व्यवहारांबाबत शंका आली. ही शंका दुर्लक्षित न करता त्याने पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. पोलिसांनी घाई न करता शांतपणे माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. हे दोघे कुठे जातात, कोणाला भेटतात, किती व्यवहार करतात आणि कोणत्या पद्धतीने पैसे देतात, यावर लक्ष ठेवण्यात आलं. तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसतसे नवीन धागेदोरे समोर येऊ लागले. तपासादरम्यान पोलिसांना समजलं की या पितापुत्रांनी अनेक गावांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. विशेषतः पशुधनाच्या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग अधिक असल्याचं लक्षात आलं. मात्र त्यामागचं खरं कारण अजूनही स्पष्ट झालं नव्हतं. त्यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली. 14 ऑगस्ट रोजी त्यांनी ट्रक भाड्याने घेतला आणि वेगस गावात जाऊन तब्बल 82 शेळ्यांची खरेदी केली होती. एवढा मोठा व्यवहार रोख रकमेने झाल्याचे पोलिसांना संशय आणखी बळावला. याच दरम्यान पोलिसांनी योग्य संधी साधून त्यांना अडवलं. त्यांच्या वाहनाची तपासणी सुरू झाली. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं, पण तपास अधिक बारकाईने होताच पोलिसांच्या हाती एक गोष्ट लागली, ज्यामुळे संपूर्ण तपासाचं चित्रच बदलून गेलं. कारमधून मोठ्या प्रमाणात 500 रुपयांच्या नोटा सापडल्या. तपासात या नोटा बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यांची एकूण किंमत सुमारे 9 लाख रुपये असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी चौकशी अधिक तीव्र केली. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी झोटवाडा परिसरातील त्यांच्या घरावर छापा टाकला. घराची तपासणी सुरू होताच अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. प्रत्येक खोलीची बारकाईने तपासणी करण्यात आली. या छाप्यात पोलिसांना नोटा तयार करण्यासाठी वापरली जाणारी अशी 2 मशीन आढळून आली. याचबरोबर मोठ्या प्रमाणात तयार केल्या जाणाऱ्या संशयित बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत सुमारे 85,94,000 एवढी असल्याचं सांगण्यात आलं. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आरोपी मूळ नोटांचा वापर करून रंगीत प्रत तयार करत होते. त्यानंतर त्या कापून चलनासारख्या दिसतील अशा पद्धतीने तयार केल्या जात होत्या. त्यामुळे पहिल्या नजरेत त्या खऱ्या नोटांसारख्या वाटत होत्या. याच कारणामुळे अनेक सामान्य नागरिक फसले. व्यवहार करताना नोटा खऱ्या आहेत की नाहीत हे लगेच लक्षात येणं कठीण होतं. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक लोकांनी या नोटा स्वीकारल्या होत्या. तपास जसा जसा पुढे गेला तसतसे या प्रकरणाचं गांभीर्य वाढत गेलं. पोलिसांनी संबंधित व्यवहारांची माहिती गोळा केली. कोणकोणत्या ठिकाणी या नोटा वापरण्यात आल्या याचा मागोवा घेतला आणि त्यातून संपूर्ण साखळी उलगडू लागली. या प्रकरणामुळे एक महत्त्वाचा धडा समोर आला. कोणतीही नोट अगदी नवीन दिसत आहे म्हणून ती खरीच असेल असं गृहीत धरणं योग्य नाही. मोठ्या रोख व्यवहारांमध्ये काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. डिजिटल व्यवहार वाढत असताना अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी जागरूकता महत्त्वाची असल्याचं या घटनेतून दिसून आलं. संशयास्पद व्यवहार दिसल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देणं किती महत्त्वाचं आहे हेही स्पष्ट झालं. पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. सुरुवातीला साधे रोख व्यवहार वाटणारी ही बाब प्रत्यक्षात एका मोठ्या बनावट नोटांच्या प्रकरणाशी जोडलेली असल्याचं अखेर समोर आलं. ज्यांच्यावर कुणालाही संशय सहज आला नव्हता त्यांच्याच व्यवहारांमागे हे एवढं मोठं रहस्य दडलेलं होतं. म्हणूनच व्यवहार कितीही साधा वाटत असला तरी सतर्क राहणं गरजेचं आहे. एका जागरूक नागरिकाने संशय व्यक्त केला नसता तर हा प्रकार आणखी किती काळ सुरू राहिला असता याचा अंदाज लावणंही कठीण आहे. ही घटना केवळ एका गुन्ह्याची कहाणी नाही तर सतर्कतेचं महत्त्व अधोरेखित करणारा धडा आहे.